मुरंबा मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रमा बॅग भरत असते. तर रमा आता घर सोडून जाणार असते. तर इथे अक्षय पण तिथेच उभा असतो. रमा म्हणते की आता मात्र मी जाणार आहे. आज गणपती तुम्ही म्हटले होते की गणपती विसर्जन होईपर्यंत थांब आणि नंतर जा. आज गणपती विसर्जन आहे, त्यामुळे मी आत्ताच निघत आहे. अक्षय म्हणतो थांब तू इथेच. तेव्हा रमा म्हणते गणपती विसर्जन आजच आहे तर मी जाते. तेव्हा अक्षय बोलतो की गणपती तूच आणला होतास आणि आता विसर्जन करून देखील जा, असं अक्षय म्हणत असतो. अक्षयलाही वाटत असतं रमाने जाऊ नये आणि रमालाही वाटत असतं की इथेच थांबावं म्हणून. आता रमा बॅग भरत असते, पण अक्षय मात्र रमाला काहीही बोलत नाही. तेव्हा रमा रडायला लागते. रमा म्हणते माझ्या मुलीला सुद्धा मी नको आहे आणि तुम्हाला सुद्धा मी नको आहे, त्यामुळे मी जात आहे. आता रमा रडायला लागते आणि रमाजवळ अक्षय रमाला समजायला येणारच तोच रमा म्हणते की राहू द्या, आणि मग रमा कपाटाकडे साड्या घ्यायला जाते. अक्षय तिथून निघून जातो. आता गणपती विसर्जनाची तयारी होत असते. तर रमा येथे आता गणपतीची आरती, सगळेजण आरतीला जमा झालेले असतात. गणपतीची आरती होणार असते. रमा आरती घेते आणि आरती सुरू असते. सगळेजण गणपती बाप्पाची आरती करत असतात. तर लगेच मध्येच गणपतीची आरती चालू असतानाच मालविका तिथे येते आणि म्हणते की दे माझ्या हातामध्ये आरती. तर रमा म्हणते थांब, एवढ्या लवकर घाई काय आहे, देते, एक आरती होऊ दे. आता इथे रमा आरोहीकडे बघते. आरोहीला म्हणते ये ना आरती घ्यायला, पण आरोही रमासोबत आरती घेत नाही. आणि मग इथे इकडे इरावती मालविकाला खुणवत असते, जा तू आरती घे. आता मालविका पुन्हा पुढे येते आणि रमाच्या हातातून आरती घेते आणि रमाला मागे ढकलते. आता रमाच्या हातातून आरती घेतल्या मालविका आरती करू लागते आणि मग लगेच आरोहीला पण बोलवते. आरोही मालविकासोबत आरतीचं ताट घेते आणि दोघी मिळून आरती करायला लागतात. रमाला एक एक करून सगळे मागे ढकलत जातात आणि रमा मागे उभी राहते. तर रमा आता तेथे अक्षयच्या तेथे उभी राहते आणि मग आता रमा जाणार असते. तर आता इथे इरावती म्हणते मालविका आता गणपती बाप्पा आरती होते आणि मग इरावती म्हणते की मालविका गणपती बाप्पाचं विसर्जन आता तूच कर, आरती पण तूच केलीस ना. आणि मग आरोहीने आणि तू मिळून दोघींनी आरती केली, आता विसर्जन तुम्ही दोघीच करा. मात्र अक्षय म्हणतो की थांब आत्या, एक मिनटं, इथे आपल्या मुकादम घराण्याची रीत आहे की ज्याने गणपती आणला, ज्याने गणपती बसवला तोच विसर्जन करतो. तर अर्थात रमाने गणपती आणलेला आहे तर रमाच गणपतीचं विसर्जन करणार. आता मात्र इरावती म्हणते हो मी विसरलेच होते. आता मात्र अक्षयने सांगितल्यामुळे आता गणपती विसर्जनाचा मान पुन्हा रमाला मिळालेला असतो. तर रमाच पुढे येते आणि अक्षय आणि रमा दोघेही गणपती बाप्पाचं विसर्जन करतात. आता मात्र आजी रमाला म्हणते की गणपती बाप्पाजवळ असं काहीतरी माग की जेणेकरून तू इथे थांबू शकशील. आता मात्र इथे रमा म्हणते की आता माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे गणपती बाप्पाच ठरवतील, तेच मार्ग दाखवतील. आता गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि मग सगळेजण घरात येतात. इकडे आजी सीमाला गोळ्या देत असते आणि तिच्या रूममध्ये आलेली असते. तर आता दोघीजणी, तर आजी म्हणते की सीमा गोळ्या घे, लवकर बरं व्हायचं आहे ना तुला. आता ती गोळ्या घेत असते. आता मात्र आजी म्हणत असते की आता त्या इरावतीचं भांडं आपण फोडल्याशिवाय राहणार नाही. तर सीमा म्हणते की आपण त्या इरावतीचं भांडं फोडूच. तितक्यात अक्षय तेथे येतो आणि आजी म्हणते अरे अक्षय तू, आणि मग अक्षय तेथे येतो. अक्षय म्हणतो अगं आजी तुला एक विचारायचं होतं, त्या रमातनी जे काही पदार्थ केले होते ते एवढे कसे बिघडले. तर आजी म्हणते की आता काहीतरी घोळ दिसतोय. तेव्हा अक्षय म्हणतो तुलाही तसंच वाटतं ना, मला सुद्धा तसंच वाटतं. हा मला मान्य आहे 7 वर्ष रमाने कुकिंग केलं नाही, पण तिचा हातची जी चव आहे, मी 7 वर्षापासून तिच्या हातचं जेवलो नाही हे मला माहिती आहे. पण मला वाटतं की रमा खरंच बेस्ट कुक आहे, पण ती चुकू शकत नाही. नक्की काय प्रॉब्लेम झाला हेच तिला मी समजवत होतो, पण ती काय समजायला तयार नाही. आता मात्र तुम्ही काहीतरीच तिला समजून सांगा. ती जायचं म्हणते आणि त्याच्यावरून नाराज झाली आहे. आता मात्र इकडे आजी म्हणते तू का नाही समजत तिला, तुझी बायको आहे, तू समजव तिला. तर आता आजी म्हणते मला माहिती आहे तुमच्यात नवरा बायकोचं नातं राहिलं नाही, पण तुम्ही एकमेकांना जरी नवरा बायको म्हणून सोडलं आहे, पण मनाने तुम्ही वेगळे झालेले नाही आहात, त्याच्यामुळे तू समजून सांग तिला, असं आजी अक्षयला बोलते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो मला काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सांगायचं असलं तर सांगा तिला समजून, ती जायचं म्हणते आहे. आता मात्र
अक्षयला सुद्धा मान्य नसतं की रमाचं काही चुकलं आहे म्हणून. आता मात्र सगळे हॉलमध्ये जमलेले असतात. आता इरावती म्हणते, राणी जा मॅडमची बॅग घेऊन ये, मॅडमला आता खूप दिवस झाले आहे, त्यांची जायची वेळ आलेली आहे. तेव्हा इरावती म्हणते, रमाला आता मात्र तुम्ही इथे राहिलात, आनंद घेतलात, आता मात्र तुम्हाला आम्हालाही बरं वाटलं तुम्ही इथं राहिलात इतक्या दिवस. आणि मग आता इथे राणीला बॅग आणायला सांगितलेली असते. राणी रूममध्ये बॅग घेण्यासाठी येते. राणीला खूप वाईट वाटत असतं. रमा चाललेली असते. राणी लवकर बॅग घेऊन बाहेर येत नाही. इरावती म्हणते, अगं तुला अख्खं कपाट नाही आणायला सांगितलं राणी, एक बॅगच आणायची आहे फक्त. आता राणी म्हणते, हो आले. आता इकडे राणी सगळेजण आश्चर्याने बघत असतात. आता रमा जाणार असते तर राणी बॅग घेऊन बाहेर आलेली असते. तर आता राणीच्या हातातून इरावती रमाची बॅग घेते आणि रमाची बॅग पुढे ढकलत येते. तर इथे इरावतीचा पाय अटकतो आणि इरावती पडते. इरावती पडता क्षणी लगेच रमाला पण धक्का लागतो. रमाचा लगेच पाय मुरगतो आणि पाय मुरगळतो सगळे. आणि मग आयाजी म्हणते, अगं तुला नीट नाही चालता येत का, कसली घाई झाली आहे तुला एवढी. आता इरावतीला खूपच घाई झालेली असते की रमा केव्हा या घरातून जाईल. आता इरावती म्हणते, अक्षय म्हणतो, अगं आत्या जरा नीट चाल ना. रमाला पकडतो आणि म्हणतो, रमा तुला लागलं नाही ना. आता इरावती बघतच राहते. तर अक्षय म्हणतो की पाय मुरगळला वाटतं हिचा. इरावतीला वाटतं की अक्षय मलाच म्हणतो आहे. इरावती म्हणते, पाय मुरगळला माझा नाही. तर अक्षय म्हणतो, अगं आत्या डॉक्टरांना फोन कर, रमाचा पाय मुरगळला आहे. आणि मग इरावती म्हणते, हो. आता इरावतीने डॉक्टरांना फोन लावते आणि डॉक्टर पण आता सगळे आणि अक्षय रमाला रूममध्ये घेऊन जातो. आणि मग डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की यांचा पाय मुरगळला आहे, फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, पण यांची काळजी घ्यावी लागेल. 2 टाईम सकाळ संध्याकाळ मलम लावावं लागेल आणि काळजी घ्यावी लागेल. मात्र अक्षय म्हणतो, ठीक आहे. डॉक्टर निघून जातात. तेव्हा मात्र रमा म्हणते, आता मी इथे थांबणार नाही, मी जाते. अक्षय म्हणतो, अशी कशी जाणार आहे, जरा तुला बरं लागू दे, पाय बरा होऊ दे, मग जा तू, असं अक्षय म्हणत असतो. मग रमा म्हणते, नाही इथे कुणाला माझं काही घेणं देणं नाही आहे, तुम्हाला तरी माझं काय घेणं, मी गेले काय नाले काय, आणि माझ्या मुलीला सुद्धा नाही. माझी मुलगी जिच्यावर माझा हक्क आहे तिच्यावर ती मालविका हक्क दाखवत आहे, हे मला अजिबात आवडत नाही. मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा आणि हे मी बघू शकत नाही आहे, असं ती रमा सांगत असते. अक्षय म्हणतो, मला माहिती आहे माझा जेवढा हक्क आहे तेवढाच तुझाही आरोहीवर हक्क आहे, पण ती लहान आहे गं, तिला कळत नाही. तिला जे आवडतं ते, तिला मालविकाच्या हातचं आवडलं ती मालविकाचं कौतुक करणार, तिला तुझ्या हातचं आवडलं ती तुझं कौतुक करणार, तिला काय कळतं आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा रमा म्हणते, पण हे मला अजिबात सहन होत नाही आहे, ती मालविका जो हक्क गाजवते तो मला अजिबात आवडत नाही आहे, असं रमा म्हणत असते. त्यामुळे मी जाणार आहे. तेव्हा तुम्ही साईला फोन करून सांगा, साई येतील मला घ्यायला इथे. आणि साईचं नाव घेतलं अक्षयला राग येतो. अक्षय तिथून लगेच रागातच निघून जातो. आणि मग निघून गेल्याच्या नंतर आयाजीला पण तेच सांगत असतो की रमाचं स्वयंपाक चुकला मान्य आहे, पण रमा का एवढी चिडचिड करत आहे, का तिला एवढं वाईट वाटत आहे. आता पुढील भागामध्ये अक्षय मात्र रमाच्या साईडनेच असणार आहे, कारण की मग आयाजी तेथे म्हणतात की खरंच रमाचं काय चुकलं असेल, रमाचा स्वयंपाक हे सगळं पदार्थ का चुकले असतील. तितक्यात तेथे आर्था येते. आर्था म्हणते, आता पुढील भागात असं अर्थाने सगळं पाहिलेलं असतं की हा घोळ कोणी केलेला आहे. तेव्हा आर्था म्हणते, आजी ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे आणि हे मला माहिती आहे. आता मात्र पुढील भागात असं बघायला मिळणार आहे, अक्षयसमोर इरावती आणि मालविकाचं खरं रूप येईल का, रमाचा स्वयंपाक, रमाचे सगळे पदार्थ बिघडवण्याच्या पाठीमागं कोणाचा हात असेल हे अक्षयला कळेल का. आता मालविका आणि रमामध्ये मोठी कॉम्पिटिशन अक्षय लावणार आहे. आता कोण या कॉम्पिटिशनमध्ये जिंकतं त्यासाठी या चॅनलला कनेक्ट राहा. आणि पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि पुढील भागात खूप मोठा ट्विट्स आहे, त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच येणारे नवनवीन एपिसोड बघत जा.